नवीन वर्षाचं स्वागत. माझा भूतकाळ, माझा विजय आणि नवी दिशा. नमस्कार मित्र मैत्रिणींनो. आजचा व्हिडिओ हा काही फक्त नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नाही आहे. माझ्या आयुष्यातल्या एका नवीन अध्यायाचं समापन आहे. वर्ष येतात, वर्ष जातात. दरवर्षी लोक कॅलेंडरचं पान बदलतात, पण काही लोकांच्या आयुष्यात बऱ्याच घडामोडी घडलेल्या असतात. त्यांचं आयुष्यच बदललेलं असतं आणि त्या लोकांपैकीच मी एक आहे. नमस्कार, मी सुरेखा नरेंद्र. श्री स्वामी समर्थ. आपल्या या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रमैत्रिणींनो, कृपया व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका, कारण या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच आवडेल, रुचेल, पटेल अशीच माहिती मी आज सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मागची काही वर्ष माझ्यासाठी सोपी नव्हती, कारण आज मी तुमच्या समोर इथे बसलीये ती एक कॅन्सर फायटर म्हणून बसलीये. या आधी पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माझ्या ह्या प्रवासाबद्दल बऱ्यापैकी माहिती दिली आहे. कॅन्सरमध्ये शारीरिक वेदना, मानसिक संघर्ष, आर्थिक, भावनिक बरेच चढ उतार झाले. मनातून मी पूर्ण तुटले होते, खचले होते. त्यामुळे मनात मी सतत विचार करत राहायचे, खूप ओव्हरथिंक करायचे. स्वामींना प्रश्न विचारायचे की स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढे संघर्ष का? माझ्याच वाट्याला इतक्या वेदना का? अनेकदा हसत होते, जगत होते. मी स्वतःसाठी जगत नव्हते. दिवस येतोय, दिवस जातोय म्हणून मी जगत होते. आणि मग हळूहळू माझ्या लक्षात यायला लागलं, शारीरिक आजार बरे होतील, शारीरिक आजार बरा पण होतो. माझं मनच कमकुवत झालंय, माझं मन आजारी झालंय. आणि ते जास्त धोक्याची घंटा होती माझ्यासाठी. मला एका क्षणाला सगळं संपल्यासारखं वाटायला लागलं होतं. जेव्हा तुम्हाला सगळं संपल्यासारखं वाटतं, तेव्हाच माणूस मानसिक शांतता, आध्यात्मिकता, आपला आधार हे शोधायला लागतो. आपल्या जगण्याचा अर्थ काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तो शोधायला लागतो. स्वामींवर तर माझी भक्ती होतीच, आणि त्यातूनच मग मी स्पिरिच्युअल, अकल्ट, योगशास्त्र, मेडिटेशन, EFT टेक्निक, सायकोलॉजी, काउन्सिलिंग, होपनोपो, सप्तचक्र, मनाचं आणि शरीराचं कार्य कसं चालतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला लागले.
आणि शरीर आणि मन दोन्ही जर ताकदवर आणि निरोगी बनवायचे असतील तर औषधांबरोबर तुम्हाला तुमचा सबकॉन्शियस माइंडवर काम करून ते सुद्धा तुम्हाला निरोगी ठेवावं लागतं. आणि मग मी सुरुवात केली योगाला, की आपल्या आजारी शरीराशी मैत्री करायची असेल तर आपल्याला त्याच्यावर काम करायला हवं, मैत्री करायला हवी. आणि मग मी योगाचे मला शक्य होतील ते छोटी छोटी आसनं करायला लागले. माझ्या शरीराशी मी मैत्री केली आणि मग त्यानंतर मी सर्टिफाईड कोर्स पण केला आणि मला माझ्या शरीराचं महत्व कळलं. माझ्या लक्षात आलं की आपलं शरीर हे देवाने दिलेलं सुंदर असं गिफ्ट आहे आणि त्याला आपल्याला जपायला हवं. मेडिटेशन मी जेव्हा करायला लागले तेव्हा मला मेडिटेशन मधून असं कळलं की हे विचार तुमचे आहेत. तुमचे विचार येतील, विचार जातील, त्यांना येऊ द्या, जाऊ द्या. ते चांगले किंवा वाईट याचा काहीही विचार करू नका. मनाशी एकरूप व्हा. तुमच्या आयुष्यात ज्या घटना प्रसंग घडून गेलेले आहेत त्या प्रसंगाचे बोल, शब्द, त्याचे पडसाद तुमच्या मनावर उमटू देऊ नका. ते आतमध्ये खूप साठलेलं आहे. ते आतमध्ये धुसफुसतंय. त्याला तुम्हाला बाहेर काढावं लागेल आणि त्यासाठी शांत बसा. दीर्घ श्वास घ्या. श्वासांवर लक्ष केंद्रित करा. आणि हे जेव्हा करायला लागले तेव्हा लक्षात आलं, अरे आपला श्वास चालू आहे, आपण जिवंत आहोत. आणि आजच्या या वेळेला आपल्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की आपला श्वास नियमित सुरू आहे. अशा तऱ्हेने शरीरावर आणि मनावर काम केलं. हळूहळू मला स्वतःमध्ये बदल जाणवायला लागला. आणि मग मी रीतसर सर्टिफाईड काउन्सिलिंगचा कोर्स केला. काउन्सिलिंगचा कोर्स यासाठी केला की आजारपणाच्या काळात बऱ्याच लोकांनी माझं मन दुखावलं होतं. माझ्यावर आरोप केले होते की तू तुसडी आहेस, तू फटकळ आहेस, तुला एकटं राहायला आवडतं. आणि ते माझ्यासाठी खूप वेदनादायक होतं. मग मी स्वतःलाच प्रश्न विचारला की तू तशी आहेस का? आणि माझं व्यक्तिमत्व शोधायला लागले, कारण मी त्या प्रोसेस मध्येच होते. ट्रीटमेंट सुरू होती माझी हे सगळं करत असताना. आणि मी स्वतःसाठी पण समुपदेशन घेतलं, त्याच्यातून बाहेर पडले आणि पुन्हा तो रीतसर कोर्स केला. काउन्सिलिंगचा कोर्स केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जे दुःख, जे शब्द, जे मनात घर करून बसले होते त्याचा मनातून पूर्णपणे निचरा झाला.
पडलेल्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं की तुला एकट्याने सोसायची गरज नाहीये. या प्रसंगामध्ये तू एकटी दोषी नाहीयेस. तू इतका स्वतःला का त्रास करून घेतेस? आणि मग मी जवळच्या लोकांशी बोलायला लागले, संवाद साधायला लागले. हो, आता माझं बोलणं स्पष्ट होतं, पण शांतपणे होतं. त्यानंतर मग मला EFT टेक्निकच्या बद्दल माहिती मिळाली. EFT टेक्निक हे म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्यामध्ये शरीराच्या विशिष्ट भागांवर टॅपिंग केलं जातं. पॉइंट असतात आणि त्या पॉइंटवर टॅपिंग केलं, तुम्हाला जे प्रश्न पडलेले असतात त्यावर टॅपिंग केलं की जो तुमचा इमोशनल जो कचरा असतो तो पूर्ण त्याचा निचरा होऊन जातो. आणि मग त्या टॅपिंगद्वारे माझ्या असं लक्षात आलं, काही लोकांनी जे माझ्यावर आरोप केले होते की मी उद्धट आहे, फटकळ आहे, हिरसट आहे, तर त्या प्रश्नाचं उत्तर मला त्यातून असं मिळालं की तू उद्धट नाहीस, फटकळ नाहीस, हिरसट नाहीस. तू ज्यांच्याशी आतापर्यंत संवाद साधला त्यांना तू कधीच वाईट हेतूने बोलले नव्हते. त्यात तुझी काळजी, आपलेपणा होता. त्याचं कारण असं की आतापर्यंत तू जे सहन केलंस, भोगलंस, सोसलंस, ते वेदनेच्या रूपातून बाहेर आलं. त्यात तुझा कुठलाही उद्देश नव्हता. तुझे शब्द कडू कधीच नव्हते. ते आपलेपणातून सांगण्याचा तू प्रयत्न केला होतास. प्रॅक्टिस करताना मी स्वतःला प्रश्न विचारला की मी लोकांशी अशी का बोलते, लोक माझ्यावर असे आरोप का करतात, नेमकं मला काय हवंय त्यांच्याकडून. तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं, तुझी यात काही चूक नाही. तू स्वतःला स्वतः कधीच ऐकलं नाही. माझ्या सीमा समोरच्याने कायम ओलांडल्या होत्या आणि मी नाही म्हणायला कधी शिकले नव्हते. आणि नियमित प्रॅक्टिस केल्यानंतर मी माझं संरक्षण करायला शिकले. आता माझे शब्द जाणीवेतून येतात. मी स्वतःचं संरक्षण करू शकते. हळूहळू माझ्या शब्दांमध्ये बदल झाला. जिथे गप्प बसायला हवं तिथे गप्प बसते. माझ्या मनावर, शब्दांवर कंट्रोल यायला लागला. आजही मी स्पष्ट बोलते, पण आता माझ्या बोलण्यात पूर्वीसारखा राग नसतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्हालाही जर कोणी सांगत असेल की तू फटकळ आहेस, उद्धट आहेस, पटकन बोलतेस, तर स्वतःला दोष देऊ नका. तो राग नसतो. तो राग नसतो, ती जखम असते. ती भरली ती शब्द मऊ होतात आणि हळूहळू ते शब्द अशा पद्धतीने बाहेर पडतात. आणि जेव्हा तुम्ही टॅपिंग करता तेव्हा तुम्हाला त्या शब्दांची किमया, त्या वेदना, त्याची जाणीव होते.
आणि ती गोष्ट तुम्ही नाकारत नाही, ती मान्य करतात आणि त्याच्यावर काम करतात आणि त्या त्रासातून तुम्ही बाहेर पडता आणि स्वतःला सांगता की मी शब्दांची गुलाम नाही. आणि जेव्हा तुम्ही हे मान्य करता तेव्हा तुमचं मन हलकं होतं. EFT टेक्निक हे मी ऑनलाईन सर्टिफाईड कोर्स केला आणि त्याच्याबरोबरच होपोनोपो हे टेक्निक पण शिकले. होपोनोपो टेक्निक मध्ये आपण स्वतःला माफ करायला शिकतो. त्याच्यामध्ये छोटेसे 4 प्रार्थना आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि त्या प्रार्थनेत इतकी ताकद आहे, त्यामुळे मी जे ओझं घेऊन जगत होते मी स्वतःला माफ केलं आणि इतके दिवस मी जे ओझं घेऊन जगत होते तिथेच मी स्वतःला माफ केलं आणि त्या सगळ्या विचारातून मुक्त झाले. बऱ्याच टेक्निक पुढे शिकायच्या आहेत, सराव करायचा आहे. अगदी शेवटचं रेडिएशन झालं आणि अंकशास्त्र याचा सर्टिफाईड कोर्स केला फाउंडेशनचा. स्पीकिंग स्किलचा पण कोर्स करत होते. अंकशास्त्राचा कोर्स मी यासाठी केला, या कोर्स मधून मला जाणून घ्यायचं होतं शास्त्राच्या या कोर्स मधून मला जाणून घ्यायचं होतं की हे जे अंक आहेत माझ्या अवतीभोवती, मोबाईल नंबर असेल, जन्मतारीख असेल, रोजचे जे तारीख असते ते, माझा बँक अकाउंट नंबर, माझ्या घराचा नंबर, माझ्या लाईफ पार्टनरचा नंबर, मुलीचा नंबर, या सगळ्याचं, ह्या नंबरांचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे, काय कनेक्शन आहे आणि ते माझ्यासाठी कसे काम करतात याची मला फार उत्सुकता लागली आणि मग मी तो कोर्स केला. या अंकांची खूप मोठी गंमत आहे. हे अंकच तुमच्या आयुष्यात खूप छान बदल घडवतात. अंकच तुम्हाला ताकद देतात. अंकच तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतात. 2024 आज मी तुमच्या समोर बसून हे सगळं सांगतेय, बोलतेय, माझे अनुभव शेअर करतेय. मी जरी सगळे कोर्स केले, आजाराच्या लढाईतून बरी झाली, अजूनही सगळं परफेक्ट नाहीये. मला माहितीये कोणाचंच आयुष्य परफेक्ट नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात रोज प्रत्येकाला नवीन चॅलेंजेस वेगवेगळ्या प्रकारचे येत असतात. या आलेल्या चॅलेंजला मी जसं फेस केलं, आजाराचा बाहू न करता त्यावर रीतसर उपचार घेतले आणि 21 दिवसाचा केमो असायचा. 8-9 दिवस प्रचंड त्रास व्हायचा आणि उरलेले 9 ते 10 दिवस मला मिळायचे. त्या 9-10 दिवसात या गोष्टी मॅनेज करून मी शिकले आणि चॅलेंजला प्रगतीमध्ये, आनंदामध्ये बदलवलं. आज मी आतून अगदी मजबूत झालीये. आज मला कोणाच्याही सिंपतीची, कोणाच्या इमोशनल, भावनिक सहाऱ्याची गरज नाही आणि म्हणून मी ठरवलंय, आता मी नुसती जगणार नाहीये, जाणीवपूर्वक जगणार आहे. जे आपल्याकडे
आहे, जे जे चांगलं आपल्याकडे आहे ते ते दुसऱ्यांना द्यावं, असे आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं असतं. आपली संस्कृती, आपला धर्म, आपले संस्कार हे आपल्याला शिकवतात की तुमच्याकडे जे चांगलं आहे ते तुम्ही दुसऱ्याला द्या. आणि ते जे मिळणारं समाधान आणि आनंद असतो त्याची शब्दात किंवा क्षमतेत त्याची तुलनाच होऊ शकत नाही. आणि म्हणून मी पण ठरवलं, मी जे जे शिकले ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी जसं साधं सोपं शिकले तसंच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि त्यासाठी मला तुमची मोलाची साथ लागणार. तुम्ही जर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त बघितले, कमेंट्स केल्या, लाईक्स केले तर मला अजून हुरूप येईल आणि मला कळेल की मला तुम्हाला काय द्यायला हवं. हिलिंग म्हणजे काही जादू नाहीये. हिलिंग ही आत्मिक, सात्विक अशी प्रोसेस आहे. ही शब्दांनी नाही, ती स्वतः आत्मसात करावी लागते. स्वतःवर, शरीरावर, मनावर काम करावं लागतं. आणि मग जेव्हा आपण सुरुवात करतो, जेव्हा आपण काम करतो तर त्याचे रिझल्ट आपल्याला दिसायला लागतात आणि मग आनंद होतो. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही संघर्षात असाल, अडचणीत असाल, की तुम्हाला तुमचं मन, शरीर थकल्यासारखं वाटत असेल, तर आजपासूनच संकल्प करा की मी देखील माझ्या शरीराला, मनाला हिलिंग करायला सुरुवात करेल. ही हिलिंग समज, आनंद आणि समाधान घेऊन यावं आणि तुमच्या देखील आयुष्यात प्रेम आणि प्रकाश घेऊन यावं. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.